नमस्कार, आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल. आवाज सर्वसामान्य जनतेचा. संतप्त धान्य दुकानदार संघटनेने मोर्चा काढून तहसीलदाराकडे पॉश मशीन केल्या जमा. उमरखेड येथील धान्य वितरण विभागाने मागील काही दिवसापासून शिधापत्रिकाधारक सदस्यांचा KYC थम्स घेऊन अनिवार्य केल्याने शासनाकडून या कामी पॉश मशीन देण्यात आली. दुकानदार यांच्या दिलेल्या मशीन सर्व्हर डाऊन असल्याने निष्कामी ठरत आहे. या सर्व प्रकारामुळे कोणाचेच थम्स मशीनवर येत नसल्याने प्रत्येक गावातील नागरिक संतप्त होऊन रास्तभाव दुकानदार यांना हुज्जत घालू लागल्याने दुकानदार या मानसिक प्रकाराला वैतागले असल्याने शासनाने पर्यायी व्यवस्था करावी म्हणून 5 ऑगस्ट 2024 रोजी स्थानिक बाजार समिती उमरखेड येथील प्रांगणातून पुरुष व महिला 139 रास्तभाव दुकानदार यांनी मोठा सहभाग घेऊन गळ्यात बंद पडलेल्या पॉश मशीन अडकवून तहसीलवर मोर्चा धडकवला. यावेळी मोर्चाचे नेतृत्व करणारे तालुका रास्तभाव संघटनेचे अध्यक्ष रामरावजी गायकवाड, सचिव अली साहेब, उपाध्यक्ष अनिल देऊलवाड, कोषाध्यक्ष दुधेवार, अर्जुन जाधव, अविनाश जाधव, सूरज राठोड, बिट्टेवाड व तालुक्यातील सर्व रास्तभाव दुकानदार उपस्थित होते. मोर्चा दुपारी धडकल्यावर महसूल कार्यालयात संबंधित विभागाचे कर्मचारी अनुपस्थित असल्याने दुकानदारांनी तहसील कार्यालय समोर ठिय्या आंदोलन केले. या मोर्चात सर्वच दुकानदारांचा सहभाग होता. पाहूया तालुका रास्तभाव संघटनेचे अध्यक्ष रामराव गायकवाड यांची प्रतिक्रिया. शासनानं आम्हाला ज्या मशीना दिल्या 4G म्हणून, त्या कंपनीनं टिग्रा कंपनी आणि दुसरी एक कंपनी आहे त्याचं नेटवर्क आहे. अशा मशीनला कोणत्याही प्रकारे नेट येत नाही. त्यामुळे राशन दुकानदार त्रस्त आहेत. परंतु राशन दुकानदार त्रस्त असूनसुद्धा असा विषय आहे की कार्डधारकाला त्यामुळे धान्य देता येत नाही. जोपर्यंत कार्डधारकाचा मशीनवर अंगठा लागत नाही तोपर्यंत त्या मशीनमधून धान्य वितरित होत नाही. आणि त्यामुळे कार्डधारक 10 वेळा येऊन दुकानावरून वापस जात आहेत आणि वापस गेल्यानंतर कार्डधारक दुकानदाराची बदनामी करत आहेत. त्यामुळे त्याला त्रासून आम्ही आमच्या मशीना आज तहसील प्रशासनाकडे जमा करीत आहोत. तत्वचत मशीन जमा केल्यानंतर आमचा संपसुद्धा चालू आहे राज्यस्तरावर. जोपर्यंत आमचा संप आम्हाला सांगणार नाही की मशीना चालू करा आणि लोकाला धान्य वाटप करा, आमचा सर्व शासनाकडे अशी विनंती आहे की त्या मशीनवर जोपर्यंत फुल नेटवर्क येत नाही आणि मशीना पुरेपूररित्या चालू होत नाहीत तोपर्यंत आम्ही कुठलीही मशीन चालू करू शकत नाही. आणि याच्यावर प्रशासनानं आमच्यावर दबाव आणू नये आणि वेळोवेळी त्या मशीनवर किंवा